आता पॉप्युलरली या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ लोकप्रियपणे किंवा सर्वसाधारणपणे. पॉप्युलरली हा शब्द पॉप्युलराइज या शब्दाचा ॲडव्हर्ब आहे. मराठीत समजून घ्या. पॉप्युलरली म्हणजे लोकांमध्ये प्रसिद्धपणे किंवा सर्वसाधारणपणे. जे नाव किंवा गोष्ट लोकांमध्ये सामान्यपणे ओळखली जाते तेव्हा पॉप्युलरली वापरतात. इंग्लिश मीनिंग इन अ पॉप्युलर मॅनर, कॉमनली नोन. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, दिस प्लेस इज पॉप्युलरली कॉल्ड मिनी गोवा बिकॉज ऑफ इट्स ब्युटिफुल बीचेस अँड रिलॅक्सिंग एन्व्हायरमेंट. या ठिकाणाला त्याच्या सुंदर बीचेस आणि शांत वातावरणामुळे लोकप्रियपणे मिनी गोवा म्हणतात. इथे पॉप्युलरली कॉल्ड म्हणजे लोक सर्वसाधारणपणे त्या ठिकाणाला मिनी गोवा म्हणतात. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचं उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. पॉप्युलरली मीन्स ए. पॉप्युलर, बी. पॉप्युलरली, सी. पॉप्युलरिटी, डी. पॉप्युलराइज. आता पॉप्युलॅरिटी या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ लोकप्रियता. पॉप्युलॅरिटी हा शब्द पॉप्युलराइज या शब्दाचा नाऊन आहे. मराठीत समजून घ्या. पॉप्युलॅरिटी म्हणजे लोकांमध्ये आवड, प्रसिद्धी किंवा लोकप्रिय असण्याची अवस्था. एखादी व्यक्ती, गाणे, चित्रपट, खेळ यांची पॉप्युलॅरिटी जास्त असू शकते. इंग्लिश मीनिंग द स्टेट ऑफ बीइंग पॉप्युलर. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, द सिंगर गेन्ड ह्यूज पॉप्युलॅरिटी आफ्टर हिज सॉन्ग वेंट व्हायरल ऑन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स. त्या गायकाला त्याचे गाणे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खूप लोकप्रियता मिळाली. इथे पॉप्युलॅरिटी म्हणजे लोकांमध्ये त्या गायकाची प्रसिद्धी खूप वाढली. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. सिनोनिम ऑफ पॉप्युलॅरिटी: ए. डिसलाइक, बी. फेम, सी. वीकनेस, डी. नॉईज. आता सेंट्रलाइज या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ केंद्रीकरण करणे किंवा केंद्रित करणे. सेंट्रलाइज हा शब्द वर्ब आहे. मराठीत समजून घ्या. सेंट्रलाइज म्हणजे सर्व नियंत्रण, काम किंवा सत्ता एका केंद्रात आणणे किंवा एकाच ठिकाणी केंद्रित करणे. इंग्लिश मीनिंग टू ब्रिंग कंट्रोल ऑर ॲक्टिव्हिटीज इन टू वन सेंट्रल प्लेस ऑर अथॉरिटी. आता सिनोनिम्स पाहूया. कॉन्सन्ट्रेट, कंबाईन, कन्सॉलिडेट हे शब्द एकत्र आणणे किंवा केंद्रित करणे दर्शवतात. आता अँटोनिम्स पाहूया. डिसेंट्रलाइज, डिवाइड, सेपरेट हे शब्द विभागणे किंवा केंद्रापासून वेगळे करणे दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, द कंपनी सेंट्रलाइज्ड इट्स ऑफिसेस टू इम्प्रूव्ह कोऑर्डिनेशन अँड मॅनेज ऑल ऑपरेशन्स मोर एफिशियंटली. कंपनीने समन्वय सुधारण्यासाठी आणि सर्व कामे अधिक कार्यक्षमतेने हाताळण्यासाठी आपली कार्यालये केंद्रीकृत केली. इथे सेंट्रलाइज्ड म्हणजे सर्व कार्यालये एका मुख्य नियंत्रणाखाली आणली. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. सेंट्रलाइज मीन्स ए. डिवाइड, बी. ब्रिंग टू वन सेंटर, सी. ब्रेक, डी. हाईड. आता सेंट्रल या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ केंद्रीय किंवा मध्यवर्ती. सेंट्रल हा शब्द सेंट्रलाइज या शब्दाचा ॲडजेक्टिव्ह आहे. मराठीत समजून घ्या. सेंट्रल म्हणजे मध्यभागी असलेले किंवा सर्वात महत्त्वाचे. इंग्लिश मीनिंग इन द सेंटर ऑर मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, धिस इज द सेंट्रल ऑफिस वेअर ऑल द इम्पॉर्टंट डिसिजन्स ऑफ द कंपनी आर मेड. हे केंद्रीय कार्यालय आहे जिथे कंपनीचे सर्व महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. इथे सेंट्रल म्हणजे मुख्य कार्यालय. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचं उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. सेंट्रल इज अ ए. वर्ब, बी. नाउन, सी. ॲडजेक्टिव्ह, डी. ॲडवर्ब. आता सेंट्रली या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ मध्यभागी किंवा केंद्रातून. सेंट्रली हा शब्द सेंट्रलाइज या शब्दाचा ॲडव्हर्ब आहे. मराठीत समजून घ्या. सेंट्रली म्हणजे मध्यभागी किंवा केंद्रातून नियंत्रित केलेले. इंग्लिश मीनिंग इन द सेंटर ऑर फ्रॉम अ सेंट्रल प्लेस. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य,
द बिल्डिंग इज सेंट्रली लोकेटेड इन द सिटी, मेकिंग इट इझी फॉर पीपल टू रीच फ्रॉम ऑल एरियाज. इमारत शहराच्या मध्यभागी आहे, त्यामुळे सर्व भागांमधून लोकांना तिथे पोहोचणे सोपे होते. इथे सेंट्रली लोकेटेड म्हणजे इमारत मध्यभागी आहे. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. ऑपोजिट ऑफ सेंट्रली: ए. मिडल, बी. सेंटर, सी. आउटसाइड, डी. इनसाइड. आता सेंट्रलायझेशन या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: केंद्रीकरण. सेंट्रलायझेशन हा शब्द सेंट्रलाइज या शब्दाचा नाऊन आहे. मराठीत समजून घ्या. सेंट्रलायझेशन म्हणजे सर्व काम, नियंत्रण किंवा अधिकार एका केंद्रात एकत्र आणण्याची प्रक्रिया. यामुळे निर्णय घेणे सोपे होते आणि सर्व गोष्टी एकाच ठिकाणावरून नियंत्रित केल्या जातात. इंग्लिश मीनिंग: द प्रोसेस ऑफ ब्रिंगिंग कंट्रोल इनटू वन सेंट्रल प्लेस. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: द सेंट्रलायझेशन ऑफ पॉवर वॉज क्रिटिसाइज्ड बिकॉज इट रिड्यूस्ड द रोल ऑफ लोकल ऑथॉरिटीज. स्थानिक संस्थांची भूमिका कमी झाल्यामुळे सत्तेच्या केंद्रीकरणावर टीका झाली. इथे सेंट्रलायझेशन म्हणजे सत्ता एका ठिकाणी जमा झाली. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचं उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. ऑपोजिट ऑफ सेंट्रलायझेशन: ए. इंटिग्रेशन, बी. कन्सॉलिडेशन, सी. डिसेंट्रलायझेशन, डी. कॉन्सन्ट्रेशन. आता सिम्प्लिफाय या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: सोपे करणे किंवा साधे करणे. सिम्प्लिफाय हा शब्द वर्ब आहे. मराठीत समजून घ्या. सिम्प्लिफाय म्हणजे एखादी गोष्ट सोपी करणे, अवघड गोष्ट समजायला किंवा करायला सोपी बनवणे. इंग्लिश मीनिंग: टू मेक समथिंग सिम्पल ऑर इझी. आता सिनॉनिम्स पाहूया. ईज, क्लॅरिफाय, सिम्प्लिफाय हे शब्द सोपे करणे किंवा समजण्यास सोपे बनवणे दर्शवतात. आता अँटोनिम्स पाहूया. कॉम्प्लिकेट, कन्फ्यूज, कॉम्प्लेक्स हे शब्द अवघड करणे किंवा गुंतागुंतीचे बनवणे दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: द टीचर सिम्प्लिफाईड द लेसन बाय गिव्हिंग क्लिअर एक्झाम्पल्स सो दॅट ऑल स्टुडंट्स कुड अंडरस्टँड इट इझिली. शिक्षकांनी स्पष्ट उदाहरणे देऊन धडा सोपा केला, ज्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना तो सहज समजला. इथे सिम्प्लिफाईड म्हणजे अवघड धडा सोपा करून समजावला. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचं उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. सिम्प्लिफाय मीन्स: ए. कॉम्प्लिकेट, बी. मेक इझी, सी. ब्रेक, डी. हाईड. आता आपण समजून घेऊया आफ्टर वन्स ओन हार्ट हा वाक्प्रचार. इंग्लिश मीनिंग: समवन ऑर समथिंग दॅट इज एक्झॅक्टली टू वन्स लाइकिंग. मराठी मीनिंग: अशी व्यक्ती किंवा गोष्ट जी आपल्याला अगदी आवडते. स्पष्टीकरण: जेव्हा एखादी व्यक्ती किंवा गोष्ट आपल्याला खूप आवडते किंवा तिचा स्वभाव आपल्याला भावतो, तेव्हा आफ्टर वन्स ओन हार्ट ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1: शी इज अ टीचर आफ्टर माय ओन हार्ट, व्हेरी काइंड अँड पेशंट. अर्थ: ती माझ्या आवडीची शिक्षक आहे, खूप दयाळू आणि संयमी आहे. स्पष्टीकरण: शिक्षकाचा स्वभाव आणि वागणूक मला अगदी आवडते, म्हणून इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2: दिस ओल्ड फॅशन्ड विलेज इज आफ्टर हिज ओन हार्ट. अर्थ: हे पारंपरिक गाव त्याला खूप आवडते. स्पष्टीकरण: गावाची साधी व निसर्गरम्य अवस्था त्याला खूप भावते, म्हणून इडियम वापरली आहे. एक्झाम टिप: आफ्टर वन्स ओन हार्ट म्हणजे आपल्याला अगदी आवडणारी व्यक्ती किंवा गोष्ट. अर्थ: समवन ऑर समथिंग दॅट इज एक्झॅक्टली टू वन्स लाइकिंग. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न: आफ्टर वन्स ओन हार्ट या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. आवड नसणारी गोष्ट, बी. आपल्याला अगदी आवडणारी व्यक्ती किंवा गोष्ट, सी. निष्क्रिय व्यक्ती, डी. त्रासदायक गोष्ट. योग्य उत्तर कमेंट करा. आता आपण पाहूया ॲड फ्यूल टू द फायर किंवा फ्लेम्स हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग: टू मेक अ बॅड सिच्युएशन इवन वर्स. मराठी मीनिंग: आधीच वाईट परिस्थिती आणखी वाईट करणे. स्पष्टीकरण: जेव्हा एखादी गोष्ट किंवा व्यक्ती आधीच वाईट परिस्थितीला आणखी गंभीर बनवते, तेव्हा ॲड फ्यूल टू द फायर किंवा फ्लेम्स ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1: हिज रूड कॉमेंट्स ओनली ॲडेड फ्यूल टू द फायर ड्युरिंग दी आर्ग्युमेंट. अर्थ:
वादादरम्यान त्याची असभ्य टिप्पणीने केवळ परिस्थिती आणखी वाईट बनवली. स्पष्टीकरण: टिप्पणीने आधीच वाईट परिस्थिती आणखी गंभीर झाली म्हणून इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2. शेअरिंग फॉल्स न्यूज ॲडेड फ्यूल टू द फ्लेम्स ऑफ पॅनिक. अर्थ: खोटी बातमी शेअर केल्यामुळे भीतीची परिस्थिती आणखी वाढली. स्पष्टीकरण: खोट्या बातमीने आधीच गंभीर परिस्थिती आणखी वाईट केली म्हणून इडियम वापरली आहे. एक्झाम टिप: ॲड फ्यूल टू द फायर किंवा फ्लेम्स या वाक्प्रचाराचा अर्थ आधीच वाईट परिस्थिती आणखी वाईट करणे. अर्थ: टू मेक अ बॅड सिच्युएशन इवन वर्स. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न: ॲड फ्यूल टू द फायर किंवा फ्लेम्स या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. परिस्थिती सुधारणे. बी. आधीच वाईट परिस्थिती आणखी वाईट करणे. सी. आनंद वाढवणे. डी. निष्क्रिय राहणे. योग्य उत्तर कॉमेंट करा. आता आपण अ बर्ड्स आय व्ह्यू हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग: अ जनरल ओव्हरव्ह्यू फ्रॉम अबव, सीइंग द होल सिच्युएशन क्लिअरली. मराठी मीनिंग: संपूर्ण दृश्य किंवा परिस्थिती वरून पाहणे. स्पष्टीकरण: जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट किंवा परिस्थिती वरून किंवा सर्वांगाडी पाहता आणि तिचा समग्र विचार करता तेव्हा अ बर्ड्स आय व्ह्यू ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1. फ्रॉम द हिल टॉप वी गॉट अ बर्ड्स आय व्ह्यू ऑफ द एंटायर सिटी. अर्थ: डोंगरावरून आम्हाला संपूर्ण शहराचे दृश्य मिळाले. स्पष्टीकरण: वरून पाहिल्यामुळे सर्व काही स्पष्ट दिसते म्हणून इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2. द मॅनेजर गेव अस अ बर्ड्स आय व्ह्यू ऑफ द प्रोजेक्ट बिफोर वी स्टार्टेड. अर्थ: प्रोजेक्ट सुरू करण्यापूर्वी व्यवस्थापकाने आम्हाला त्याचा संपूर्ण आढावा दिला. स्पष्टीकरण: सर्व गोष्टींचा सारांश पाहण्यासाठी इडियम वापरली आहे. एक्झाम टिप: अ बर्ड्स आय व्ह्यू या वाक्प्रचाराचा अर्थ संपूर्ण दृश्य किंवा परिस्थिती वरून पाहणे. अर्थ: अ जनरल ओव्हरव्ह्यू फ्रॉम अबव, सीइंग द होल सिच्युएशन क्लिअरली. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न: अ बर्ड्स आय व्ह्यू या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. खूप जवळून पाहणे. बी. त्रासदायक दृश्य. सी. फक्त एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे. डी. संपूर्ण दृश्य किंवा परिस्थिती वरून पाहणे. योग्य उत्तर कमेंट करा.